हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज मी जरा खूप लवकर उठले कारण आज होती आमची ट्रेन. कारण आम्ही जात आहे मामाकडे. मामाचा खूपदा रोशनला कॉल येऊन गेले की तुम्ही लग्नानंतर एक पणदा नाही आले आहे तर या म्हणून. तर मी पण खूपदा म्हणत होती रोशनला की आपण जावं कारण छान नाही वाटत इतक्यादा फोन आले तर रोशन खूप याने मानला आणि आमचं इमिडिएटली प्लॅन बनलं. आणि रोशनने ठरवलं की ठीक आहे, आपण आज रिझर्वेशन करूया आणि उद्याला आपण सकाळीच निघूया. आणि मग मी तर खूपच जास्त हॅप्पी. म्हटलं चल ठीक आहे यार, जाऊया मामाकडे. मग काय, आम्ही बघितलं सकाळी उठून ट्रेनचं स्टेटस, तर बघितलं ट्रेन 2 तास लेट होती. ठीक आहे, मग आम्हाला वाटलं की 2 तास लेट आहे तर आपण उशिराच निघायचं असं ठरवलं. आणि मग आम्ही उशिरा निघालो तर रस्त्यामध्ये बघितलं ट्रेनचं स्टेटस, तर ट्रेन फक्त 6 मिनिटात येणार होती आणि आमच्या घरून पोहोचायला अर्धा तास लागतो. म्हणजे विचार करा आम्हाला किती घाई झाली असेल. आणि रोशनने गाडी एवढ्या स्पीडमध्ये चालवली की आम्ही फक्त 10 मिनिटात पोहोचलो असेल स्टेशनवर पोहोचलो आणि लगेच ट्रेन येऊन उभी होती. आणि मला तर आधी असं वाटत होतं की माझी ट्रेन सुटली. मी रोशनला पण बोलले की यार आपल्याला ट्रेन मिळत नाही काही पण झालं तरी. पण तो बोलला की काही हो, पण आपल्याला ट्रेन सापडायचीच आहे. आणि फायनली आम्हाला ट्रेन मिळाली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो. खूप छान वाटत होतं की मला, म्हणजे फायनली आपलं सर्व ठरलं. खूप इमिडिएटली प्लॅन बनला, त्यामुळे आम्ही कालच रिझर्वेशन केलं म्हणजे तत्कालमध्ये. कारण रोशन बोलला की रिझर्वेशन शिवाय जायचंच नाही. आणि मेन म्हणजे तर आम्हाला रिझर्वेशन मिळालं पण. तर त्यामुळे मग आम्ही म्हटलं की निघूया. तर रिझर्वेशन झालं होतं गाडीचं आम्ही नागपूर टू बडनेरा जात आहे आणि मग तिथनं बडनेरा टू शेगाव असं आमचं ठरलं आहे. मी ना असा विचार केला होता की घरी नाश्ता नाही बनवू आणि जाता जाता रस्त्यातच आपण नाश्ता करून घेऊ. कारण ट्रेन ऑलरेडी लेट होती. तर आम्ही विचार केला की लवकर निघू आणि रस्त्यात नाश्ता करू आणि मग ट्रेनमध्ये बसू. पण इतकी जास्त गडबड झाली ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे रस्त्यात नाश्ता करायला वेळच नाही मिळाला आणि गाडीच आम्ही इतकी फास्ट चालवून स्टेशनवर पोहोचलो. मला तर असं वाटलं होतं की ट्रेन मिळते की नाही मिळत. पण थँक गॉड आम्ही वेळेत पोहोचलो. पण नाश्ता करायला अजिबात वेळ नाही मिळाला आणि आता खूप जास्त भूक लागली होती. म्हणून मग आता वर्धेला गाडी थांबली तर रोशनला बोलले की काहीतरी घेऊन ये, आपण काहीतरी खाऊया कारण खूप जास्त भूक लागली. तर वेफर्सचं पॅकेट आणि बिस्किटचं पॅकेट त्यांनी आणलं आणि आता थोडं ते खाल्लं तर बरं वाटत आहे. एखाद्या तासात आता आम्ही पोहोचून जाऊ, म्हणजे जास्त वेळ नाही लागत. बडनेराला गाडी थांबणार आहे. बडनेराला ना रोशन, बडनेराला गाडी थांबणार आहे. तर आम्ही आता एखाद्या तासात पोहोचून जाऊ आणि मग तिकडनं मामाकडे. सो स्टेशन आलं आणि आम्ही बडनेरला पोहोचलो आहे. म्हणजे आम्ही आता स्टेशनवर उतरलो आहे आणि इथनं आता बघतो आम्ही काहीतरी ऑटो वगैरे करावं लागेल मामाकडे जायला. ऑटो वगैरे करू आणि मग मामाकडे पोहोचू. स्टेशनवरनं मामाचं घर खूप जास्त लांब नाही आहे, हार्डली 2 किलोमीटर असेल. म्हणजे अगदी जवळ आहे. ऑटो केला आम्ही आणि आता आम्ही पोहोचलो आहे मामाकडे. सो दिस इज मामाज हाऊस. मामाचं घर खूप छान आहे आणि आताच, कारण मामानं खूप दिवसापासून बोलवत होते आम्हाला आणि आमचं पॉसिबलच नाही झालं जाणं. आणि फायनली आज ही वेळ आली की आमचं पॉसिबल झालं जाणं. आणि मामा पण खूप जास्त हॅपी होते. आम्ही मोठ्या मामाकडे खूप वेळपर्यंत थांबलो, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही तिथून निघून लहान मामाकडे जात आहे. म्हणजे लहान मामाचं घर तिथनं 7 किलोमीटर थोडं लांब आहे. म्हणजे लहान मामाचं घर गावामध्ये आहे. सो आम्ही आता निघालेलो आहे माझ्या लहान मामाकडे जायला, म्हणजे अंजनगाव वारीला. खूप छान वाटत आहे इकडनं जायला कारण बडनेरवरनं थोडंच लांब आहे, जास्त लांब नाही आहे. आणि इथे पूर्ण ग्रीन झाडं आणि खूप छान वातावरण आहे. मामी खूप फोर्स करत होत्या की यावंच लागेल म्हणून. तर मग आम्ही विचार केला की ठीक आहे जायचं.
तर निघालो आहे आम्ही. खूप छान वातावरण आहे आणि अंजनगावमध्ये खूप मोठं गाव नाही आहे, छोटं आहे, पण छान वाटते. म्हणजे आजच आम्ही मोठ्या मामाकडे गेलो, त्याच्यानंतर आता इकडे आलो. छान वाटत आहे. आणि तुम्ही इथलं हे बघा किती छान वाटत आहे. म्हणजे आजूबाजूला सर्व झाडं लागले आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा किती मस्त वाटत आहे ना, एकदम मस्त वाटत आहे. थोडी ऊन आहे पण काही हरकत नाही, झाडांमुळे तेवढं काही म्हणजे जाणवत नाही आहे आम्हाला. खूप मस्त वाटत आहे हे वेदर. तुम्ही हे बघत आहे ना, हे कॉलेज आहे. म्हणजे बडनेरा टू अंजनगाव बारी या रोडला ना भरपूर कॉलेजेस आहे. म्हणजे MBA साठी, मेडिकल साठी, इंजिनिअरिंग साठी खूप छान छान कॉलेजेस आहे इथे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही इकडे ऍडमिशन घेऊ शकता. सॉरी, मी लहान मामाकडले व्हिडिओज नाही घेऊ शकले, कारण मला आठवणच नाही राहिले व्हिडिओ घ्यायचे. आणि ना आम्हाला लेट होऊन गेलो होतो ऑलरेडी, कारण आमची 7ची ट्रेन होती आणि भरपूर वेळपर्यंत आम्ही लहान मामाकडे थांबलो. आणि फायनली मग म्हटलं की वेळ झालाय तर निघूया स्टेशनवर जायला, आणि नाहीतर ट्रेन सुटून जाईल. तर म्हणून मग आम्ही स्टेशनला जायला निघालो. असं वाटत आहे आजच्या आज मी किती ट्रॅव्हल केलं आणि किती नाही. म्हणजे खूप जास्त थकल्यासारखं वाटत आहे मला एकदम. असं म्हणजे कारण खूप ट्रॅव्हल खूप झालं, कारण मामाकडे, मग त्यानंतर आता पुन्हा शेगावला. तर फायनली आमची ट्रेन आहे आता 7-7:30 वाजताची ट्रेन आहे, बडनेरा टू शेगाव. तर त्या ट्रेनसाठी आम्ही निघालो आहे. म्हणजे स्टेशनवर पोहोचलो आहे, मामाकडून निघालो आणि स्टेशनवर पोहोचलो आहे. रिझर्वेशन वेळेवर केलं एकदम, तरी अवेलेबल आम्हाला. तर बघा, आधी मी नागपूरवरनं निघाली, बडनेरला पोहोचले, मामाकडे गेले. त्यानंतर आता ते मामाकडलं सर्व आटोपलं, स्टेशनवर आले, बडनेरच्या स्टेशनवर. आणि आता आम्ही शेगावसाठी निघत आहे. म्हणजे किती प्रवास केला ना. आणि आम्ही आता तिकडे रात्री पोहोचल्यावर फक्त आराम करूया आणि मग सकाळी उठून दर्शन करू. म्हणजे आम्हाला तेवढं एक्झर्शन नाही होणार आणि मला पण तुमच्यासोबत मग व्लॉग शेअर करता येईल छान छान. मला पण छान वाटेल तुमच्यासोबत. स्टेशनवर थोडं लवकर आलो आम्ही, म्हणून आम्हाला बसायला वेळ मिळाला. नाहीतर सकाळी तर तुम्हाला माहिती आहे खूप उशीर होऊन गेला होता. पण आता ना मस्त वेळ मिळाला, थोडं वेळ बसलो आहे आम्ही स्टेशनवर. मी खूप जास्त एक्सायटेड पण आहे मला, कारण मला खूप खुशी होत आहे. मी श्रींच्या, मला म्हणजे खूप जास्त मी हॅप्पी आहे, कारण श्रींच्या दर्शनाला मी फायनली जात आहे. मला खूप छान वाटत आहे. बापरे, मी किती खराब दिसत आहे ना, म्हणजे खूप टायर्ड वाटत आहे. फायनली गाडी आली आणि आम्ही गाडीमध्ये बसलो आहे, म्हणजे ट्रेनमध्ये बसलो आहे. ही ट्रेन आता आम्हाला शेगाव पर्यंत पोहोचवून देईल आणि मग शेगाववरून आम्ही पुन्हा भक्तिनिवास किंवा मग काहीतरी राहायसाठी हॉटेल बघावं लागेल, ते बघू. क्लीन आहे ना गाडी, छान आहे. म्हणजे अमरावतीवरूनच बनलेली गाडी आहे, तर नीट अँड क्लीन गाडी आहे. 9:30 वाजले आहे आणि आम्ही शेगावला पोहोचलो आहे आता. खूप मस्त वाटत आहे इथे येऊन. आणि म्हणजे तुम्हाला सांगते, एकदम प्रसन्न वाटत आहे आणि भूक पण खूप लागली आहे. रोशनला बोलले मी की खूप जास्त भूक लागली आहे, तर काही खाऊया. तो बोलला एक काम करू, आपण चहा घेऊया. मी म्हटलं की ठीक आहे चालेल, चहा घेऊया. मग आम्ही एका चहाच्या दुकानात थांबलो आणि 2 चहा घेतली. तर रोशन बोलला की तुला भूक लागली तर एक काम कर, टोस्ट पण घेऊन घे, खायला थोडं बरं वाटेल. मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग टोस्ट आणि चहा मस्त एन्जॉय केला, मस्त खाल्ला. रोशन बोलला की आपण जाऊया भक्तिनिवास किंवा आनंद निवासमध्ये, आनंद विहारमध्ये, आणि मग तिथे रूम घेऊन मग वाटल्यास काही खाऊया. मग बोलले की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तसं करूया. पण मग समोर जाताना आम्हाला ना पाणीपुरीवाला दिसला. तर रोशन बोलला की तू पाणीपुरी खाते का? तर मी बोलले की पाणीपुरी आणि तू मला विचारत आहे, मी तर ऑब्वियस आहे की मी खाईन. तर रोशन बोलला की मी आताच चहा पिलो तर मी नाही खाणार, तुला खायची आहे तर तू खा. मग काय, मी पाणीपुरी घेतली खायला
पाणीपुरी खाल्ली, खूप जास्त टेस्टी होती. मला असं वाटलं नव्हतं की इतकी टेस्टी राहील म्हणून, पण खरंच टेस्टी होती. मेन म्हणजे तर जी पुरी होती ती खूप क्रिस्पी होती. पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यानंतर मग आम्ही तिथनं निघालो आणि निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो भक्त निवासमध्ये. आणि आता आम्ही बघतो आहे की भक्त निवासमध्ये रूम मिळते आहे की नाही आम्हाला, कारण भरपूर उशीर झाला आहे. म्हणजे 10 वाजले आम्ही इथे पोहोचलो. तर मस्त पाणीपुरी खाल्ली मी, खूप जास्त टेस्टी होती. हा, रेल्वे स्टेशनला चालली आहे ती, है ना? ही बसेस जे आहे यांच्या फ्री सेवा आहे, म्हणजे तुम्ही फ्री जाऊ शकता आणि स्टेशनवरून वगैरे फ्री येऊ शकता. म्हणजे इथली सुविधा खूप उत्तम आहे, म्हणजे खूप छान, एकदम मस्त आहे. जास्त गर्दी तर वाटत नाहीये आज. हो, पाणी घे. खूप तहान लागली आहे यार. पाणीपुरी पण खाल्ली आणि त्याच्या आधीपासून तहान लागली आहे मला. रोशन गेला आहे माझ्यासाठी पाणी आणायला. थोड्या वेळपर्यंत आपण इथे बसूया. खूप छान वाटत आहे. म्हणजे मी शेगावला पोहोचले, फायनली मी शेगावला पोहोचले. म्हणजे खूप छान वाटत आहे. छान वाटत आहे. पाणी पिलं तर मस्त वाटत आहे एकदम. पण मला ना माझ्याकडे स्वतःकडे बघूशच नाही आवडत, बिलकुल पण मला स्वतःकडे बघूश नाही आवडत. मला हसायला येतं खूप. सो दिस इज भक्त निवास. भक्त निवास मध्ये ना रूम्स अवेलेबल होत्या, पण ते बोलले की 2 तास लागेल कारण वेटिंग आहे. तर मग मी बोलले रोशनला की इतक्या वेळ बसण्यापेक्षा चल आपण आनंद विहार मध्ये जाऊया आणि तिथे थांबूया रात्रभर, कारण ते पण छान आहे आणि बसेस लागल्याच होत्या. तर मग आम्ही आनंद विहार साठी निघालो. आता आपल्याला काही सामान वगैरे घ्यायचं राहिलं तर आपण घेऊ नाही शकत. नाही, तसं नाही, आपल्याकडे जागाच नाही ना ठेवायला. सो आम्ही आनंद विहार मध्ये पोहोचलो आहे. हे खूपच छान आहे, म्हणजे खूप छान गार्डन वगैरे, इथे झाडं वगैरे भरपूर आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं. हे भक्त निवास पेक्षा पण खूप मस्त वाटत आहे. आणि आता बोलला रोशन की जाऊन बघतो आहे की इथे पण रूम आहे की नाही. रोशनने विचारपूस वगैरे सर्व केले, तर ते बोलले की 10 मिनिटात तुम्हाला रूम मिळून जाईल. मग आम्ही खूप जास्त हॅप्पी झालो की चला यार आपल्याला रूम मिळत आहे. पण ना इथे एकच प्रॉब्लेम झाली होती, मी आधार कार्ड विसरले होते. मी आधार कार्ड आणलेच नव्हते, म्हणजे कॅरीच नव्हते केले, मी विसरून गेली घरी. पण थँक गॉड माझ्या मोबाईलमध्ये आधार कार्ड होतं, तर त्यामुळे मला तेवढी प्रॉब्लेम नाही झाली. पण ना इथे कसं आहे, हस्बंड वाईफ राहिले तर मॅरेज सर्टिफिकेट मागते आणि आमचं ते मॅरेज सर्टिफिकेट बनायचंच होतं. तर इथे मग त्यासाठी ना एक फॉर्मॅलिटी करून घेते तुमच्याकडनं. म्हणजे ती फॉर्मॅलिटी अशी असते की तुम्हाला म्हणजे दोघांना पण एक फॉर्म देते आणि दूर दूर बसवते आणि त्यामध्ये म्हणजे मुलीला मुलाकडली पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करावं लागते आणि मुलगा मुलीकडली पूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप करेल. जस्ट लाईक मदर नेम, फादर नेम म्हणजे मुलीचे आणि मुलीला मुलाचे, असं पूर्ण. जर तुमचं ते करेक्ट राहिलं तर तुम्हाला मग रूम मिळेल, असं आहे इथे. तर आमचं तसंच केलं, त्यांनी आम्हाला 2 फॉर्म दिले आणि आम्हाला बसवलं अपोजिटमध्ये आणि पूर्ण इन्फॉर्मेशन आम्हाला टाकावं लागली. आणि मग काय, मग आमचं तर कसं पण लग्न झालं होतं, तर मला आणि त्याला तर सर्व माहीत होतं. आणि मग इथली ना ही विठ्ठलाची मूर्ती खूप सुंदर होती, म्हणजे एकदम मनमोहक होती आणि म्हणजे दिसायला खूपच आकर्षण होती. आणि इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे ते इतकं सुंदर होतं आणि मेन म्हणजे शांतता होती खूप. सो हो का, हो डोनेशन आहे. सो आय एम सो हॅपी बिकॉज आम्हाला रूम मिळाली आहे, बघू शकता. हो, आम्ही आनंद विहारमध्ये पोहोचलो आणि आम्हाला असं वाटलं की आता रूम मिळते की नाही मिळत.
आम्ही ना आता जेवण करायला आलो आहे, कारण भरपूर लेट झाला आहे. आम्ही आनंद निवास मध्ये आलो आहे, तर म्हटलं जेवण करून घ्यावं सर्वात आधी. तर इथे जेवण करायला आलो आहे. इथली सुविधा खूप छान आहे, म्हणजे एकदम उत्तम आहे. तुम्ही बघू शकता. स्वयंसेवा खूप छान वाटत आहे इथे. जेवायला खिचडी आणि शिरा होता. खिचडी खूप छान होती आणि शिरा पण छान होता, आणि आम्हाला थोडी भूक होती, तर मी म्हटलं ठीक आहे खाऊन घेऊया, छान वाटत आहे. आणि मला तसं पण खिचडी तर आवडतेच. काहीच वेटिंग नव्हती आणि खूप मस्त रूम आहे. म्हणजे मी इतकी हॅप्पी झाली ना रूम बघितल्यावर, आणि खूप मस्त वाटत आहे. आणि आम्ही आताच जेवण केलं, जेवण झालं आमचं, आणि खूप मस्त होता प्रसाद. आणि ना तुम्हाला एक हे सांगते की इथला परिसर इतका सुंदर आहे, म्हणजे खूपच छान आहे. जर तुम्हाला कधी यायचं असेल ना शेगावला, तर तुम्ही ना आनंद विहार मध्ये नक्की या, कारण खूप सुंदर परिसर आहे. गार्डन वगैरे सर्व इथे तुम्हाला बघायला मिळेल. मी तर खूप हॅप्पी आहे, एकदम हॅप्पी. आणि मी तुम्हाला सर्व गोष्टी शेअर करेल एकूण एक. म्हणजे इथलं जे हे आहे सिस्टम वगैरे खूप मस्त आहे. इथली व्यवस्था खूप छान आहे, एकदम उत्तम आहे सर्व गोष्टी. आता आम्ही थोडं परिसरमध्ये फिरत आहे, रोशन आणि मी, कारण आम्ही म्हटलं की थोडं फिरूया. खूप छान वाटत आहे, म्हणजे असं तुम्ही परिसर बघू शकता. तो बघा रोशन उभा आहे, दिसला का तुम्हाला? खूप मस्त. आणि हे विठ्ठलाची मूर्ती तर इतकी छान आहे, अप्रतिम, एकदम अप्रतिम आहे. म्हणजे खूपच सुंदर असं मनमोहक अशी आहे ही विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि आता ना थोडं रात्र झाली आहे ना, तर एकदम शांतता आहे. म्हणजे इथे एकदम सुकून वाली फिलिंग आहे, एकदम शांतता. म्हणजे इथे आला ना तर असं वाटतच नाही आहे की म्हणजे आम्ही कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आहे. असं वाटत आहे खूप लांब, एकदम एकांतात, खूप छान ठिकाणी आलो आहे आम्ही. म्हणजे खरंच खूप मस्त वाटत आहे. तुम्ही पण याल इकडे, खरंच खूप मजा येईल तुम्हाला, खूप छान वाटेल. सो आजचा जो व्लॉग आहे, म्हणजे आजच्या दिवशीचा, तो मी आज इथेच संपवते. आणि आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. म्हणजे आम्ही जाणार आहे श्रींच्या दर्शनाला, मी साडी नेसणार आहे, तर त्या व्लॉगमध्ये आपण भेटूया. आणि मी त्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही दाखवेल, आणि म्हणजे इथलं शेगावचं सर्व दाखवेल. आणि जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्लॉगला शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी असेच व्लॉग आणले पाहिजे, तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, यानंतरचा जो श्रींचा व्लॉग आहे येणारा, तो बघायला विसरू नका. बाय.